नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, त्यानंतर एम कलबुर्गी, त्यानंतर पुढे पत्रकार गौरी लंकेश, या 4 विवेकवाद्यांच्या हत्या झाल्या. त्याचा तपास सुरू आहे. सर्वात आधी हत्या झाली होती ती महाराष्ट्रात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची. त्यानंतर 2 वर्षांनी जी हत्या झाली ती झाली कॉम्रेड गोविंद पानसरे यांची. त्यानंतर पुन्हा जी झाली 6 महिन्यांनी ती एम कलबुर्गी यांची झाली. पुन्हा 2 वर्षांनी गौरी लंकेश यांची हत्या झाली. अशा पद्धतीनं 2013 पासून ते 2017 पर्यंत ह्या 4 हत्या झाल्या. आता मुंबई हायकोर्टानं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. मुंबई हायकोर्टानं सीबीआय असेल किंवा SIT असेल या दोन्ही तपास यंत्रणांना काही प्रश्न विचारले. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्या विवेकवाद्यांच्या ह्या 2 हत्या आहेत, डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्यांनंतर कर्नाटकातल्या 2 विवेकवाद्यांच्या हत्या झालेल्या आहेत. कर्नाटकातला तपास हा वेगानं होतो आहे आणि त्या तपासावर अवलंबून महाराष्ट्रातला हत्यांचा तपास का होतो आहे. तुम्ही वेगाने तपास का करू शकत नाही. एवढंच नाही तर डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये सीबीआयनं ज्यांना अटकेत घेतलं त्यांच्या विरोधात सुद्धा आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल केली नाही. जे आरोपी फरार आहेत असं सांगितलं त्यांना पकडण्याचा प्रयत्न पाहिजे तसा झाला नाही. तर दुसरीकडे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासही तसाच. तिथं सुद्धा SITनं जे अटकेत आहेत त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं नाही. जे फरार आहेत त्यांना पकडण्याचे प्रयत्न झाले नाहीत आणि त्यावरती मुंबई हायकोर्टानं या दोन्ही तपास यंत्रणांना CBI आणि SITला असा प्रश्न केला की काही प्रशासकीय अडचणी अडथळे येत आहेत का. तुम्हाला प्रशासनाचं सहकार्य होत नाहीये का. कर्नाटकात जे होऊ शकतं ते महाराष्ट्रात का होत नाहीये असा सवाल विचारलेला आहे. नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पुढच्या तारखेपर्यंत तपास अहवाल म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत तपास अहवाल द्यायला या दोन्ही यंत्रणांना सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, पहिली हत्या जी झाली डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑक्टोबर 2013. त्यानंतर चौथी हत्या जी झाली ती झाली गौरी लंकेश यांची. ती झाली 5 सप्टेंबर 2017. आज आहे जानेवारी 2019. म्हणजे 2013 ते 2019 हा जर का आपण सबंध काळ बघितला तर अजूनही दाभोलकर पानसरे यांचे मारेकरी हे मोकाट सुटलेले आहेत किंवा अटकेत आहेत तर ते मारेकरी आहे हे सांगण्यात तपास यंत्रणांना अपयश आलेलं आहे. आणि म्हणूनच आपण आज चर्चा करतो आहोत की महाराष्ट्रातले 2 विवेकवादी, कर्नाटकातले 2 विवेकवादी, अशा 4 विवेकवाद्यांच्या हत्या खुलेआम झालेल्या आहेत. त्यांचे मारेकरी अद्यापही पकडले गेले असतील तरी त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरलेल्या आहेत. हा तपासच नेमका कसा चाललेला आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीलकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आहेत. ज्या सनातन संस्थेवरती संशय व्यक्त केला जातो त्यांना डिफेंड करण्यासाठी संजीव पुनाळेकर आज आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील आहेत. बऱ्याच दिवसांनी संजीव पुनाळेकर आणि BG कोळसे पाटील एकमेकांसमोर आलेले आहेत. त्यानंतर आपल्यासोबत काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे तेवढेच फायर ब्रँड प्रवक्ते अवधूत वाघ सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. चर्चेला सुरुवात करतो ती साहजिकच ज्यांचं कोणी गेलं आहे, ज्यांना त्यांच्याविषयी कळवळा आहे म्हणून तेही कोर्टात गेले आहेत अशा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रवक्ते नंदकिशोर तळाशील यांच्यापासून. नंदकिशोर तळाशीलकर, मागच्या वेळेस सुद्धा या दोन्ही तपास यंत्रणांनी CBI आणि SIT दाभोलकर आणि पानसरे खून प्रकरणांमध्ये तपासासाठी 2 महिन्याचा अवधी मागून घेतला होता. अधिकचा अवधी तुम्ही आम्हाला द्या
आणि त्या हेअरिंगमध्ये, त्या सुनावणीमध्ये त्यांनी जे तपासाचे अहवाल सीलबंद लिफाफ्यामधून हायकोर्टाला सादर केले होते, मान्य न्यायमूर्तींनी ते तसेच अहवाल लिफाफे त्यांना परत केले होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी सबस्टॅन्शियल असा तपास घेऊन या की जेणेकरून न्यायालयाला तुम्हाला काही सांगता येईल. आज सुद्धा तीच परिस्थिती होती. बरोबर आहे. आम्ही या तपासाबाबत म्हणजे मागच्या सरकारच्या काळात पण आणि आताच्या काळात पण समाधानी नाही आहोत, कारण हा तपास हा संत गतीने चाललेला आहे आणि त्यामुळेच संशय मनात उत्पन्न होतो. या तपासामध्ये CBIवर जसा आपण प्रशासकीय बोलला तसा राजकीय हस्तक्षेप आहे का, त्यामुळे हा तपास पुढे जात नाही का. CBIवर आणि तपास अधिकाऱ्यावर आतापर्यंत हायकोर्टाने 3-4 वेळा हे ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर तपास जमत नसेल तर तुमच्या अधिकाऱ्यांनी समोर कोर्टासमोर या आणि सरळ काय ते स्पष्ट करा. आता पण जो हायकोर्टाला तुम्ही बंद लिफाफ्यामध्ये जो तपशील दिलेला म्हणून सांगितलं होतं, तो म्हणजे जो तपास कर्नाटक पोलिसांनी केलेला होता त्याचाच तपशील सगळा कोर्टाला दिलेला होता आणि त्यामुळे कोर्ट नाईलाजाने त्यांना वैतागून बोलले तुम्ही हे तपास करणार का. आणि आताचा जो तपास चाललाय तो 2 वर्षात कर्नाटक SITने ज्यावेळी ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केल्यावर थोडासा पुढे चाललेला आहे. ही तेवढीच फक्त एक त्यातमध्ये जमेची बाजू आहे. ठीक आहे. मी जातो न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्याकडे. BG कोळसे पाटील, हायकोर्ट वारंवार नाराजी व्यक्त करत आहे, तपासावरती नाराजी व्यक्त करताना हे सांगतंय की त्यामध्ये प्रशासकीय राजकीय हस्तक्षेप येतोय का, जे कर्नाटकात सहकार्य प्रशासकीय सहकार्य मिळतं आहे ते इथं मिळत नाहीये का, कर्नाटकात तपास वेगानं होतो, तिथल्या हत्या दोन्ही हत्या ह्या महाराष्ट्रातल्या हत्यांनंतर झालेल्या आहेत, तरी सुद्धा त्या तपासावर अवलंबून राहून इथला तपास या दोन्ही हत्यांचा, दाभोळकर आणि पानसरे या हत्यांचा तपास पुढे सरकतोय. हीच बाब हायकोर्टाला खटकते की तुम्ही स्वतंत्र तपास का करू शकत नाही. मला जर पुनवळेकरांनी बोलायला परवानगी दिली तर मी बोलणार आहे. आज कोणी कोणाशी भांडणार नाहीये आणि कोणी कोणाला टोकणार नाही. अजिबात अजिबात नाही, अजिबात भांडणार नाही. पण पुनाळेकर मला सकाळी फिरायला येतं का विचारलं की नाही. त्यामुळे आता कसं करता आम्ही जीव धोक्यात घालायचं आणि खरं बोलायचं. आपण एक लक्षात घ्या की तपास यंत्रणा ही एवढी सक्षम असते की ते उडत्या पक्षाचे पंख सुद्धा मोजतात. एवढी मला स्वतःला अनुभव आहे. मी सरकारी वकील होतो, मी डिफेन्सचा लॉयर होतो, मी जज होतो. या तिन्ही याच्यातून क्रिमिनल केसेस मी बघितलेल्या आहेत. आणि आत्ता सुद्धा म्हणजे काल माझ्याकडे एक नारायण पेठेला माणूस आला, तो ज्याने या लोकांना बेस्ट लक दिला की तुम्हाला मी सुयश चिंतितो, त्या माणसाची पोलिसांनी साक्ष पण घेतली नाही. आता हे बोलल्यानंतर जर आमच्या मागे पुनावळेकर सकाळी फिरायला बंदी करत असतील तर आम्ही काय करणार. आणि ते तपास हा होणारच नाही असं मी फ्रॉम डे 1 सांगतोय की तपास करणारी यंत्रणा आणि ज्यांच्या विरुद्ध तपास करायच्या ती यंत्रणा आणि ज्यांच्यासाठी तपास करायचा आहे ती यंत्रणा, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्यांच्यासाठी तपास करायचा आहे ते आणि तपास करणारे हे एकच आहेत. त्यामुळे त्यांना तो तपास करायचाच नाही. केवळ कर्नाटकाने काहीतरी हालचाल केली म्हणून महाराष्ट्रात हालचाल होऊ लागली, म्हणून आणखी पुनाळेकरांच्या संस्थेचे बॉम्ब निघाले, त्याचे पुढे फटाके होतील. कारण आज मी माझ्या पुढे पुरावे आहेत, करकरेने केले तपासातले भरपूर पुरावे माझ्याकडे आता मी कोर्टात दाखल केलेले पुरावे आहेत, त्याच्यावर कोणीही भाष्य करत नाही आणि ते पुलट करकरेने शिवाय देऊन मोकळे होतात. बाबरी मशिदीपासून आजपर्यंत ज्यांना आपण हिंदुत्वादी म्हणू, ब्राह्मण्यवादी म्हणू, आर्य म्हणू, मनुवादी म्हणू, त्यांनी जे जे बाबरी मशीद पडल्यापासूनचे आजपर्यंत गुन्हे केलेत त्यात कुणाला हात लावला गेलाय. कारण हात लावणारी यंत्रणा ही मनुवाद्यांची गुलाम आहे आणि म्हणून ते हात लावत नाहीत. केवळ कर्नाटकात तपास झाला नसता तर पानसरे आणि दाभोळकरांच्या केसमध्ये जो थोडाफार तपास झालाय तोही तपास झाला नसता. ही वस्तुस्थिती आहे.
आणि असं बोलल्यामुळे आम्हाला जर पोलीस संरक्षणात राहावं लागतंय अशी तर काय बोलायचं काय आम्ही. आमचं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की कायम देशाला अस्थिर ठेवल्याशिवाय आम्हाला स्वर्गाची लालूच आणि नरकाची भीती दाखवता येत नाही. आणि ती दाखवण्यासाठी देश अस्थिर पाहिजे म्हणून सगळ्या दंगली, सगळे बॉम्बस्फोट, बाबरी मशीद आणि आजपर्यंत पानसरेनं का मारलं तर पानसरेंनी मी हु किल्ड करकरे या प्रश्नावर सभा घेतल्या. हु किल्ड करकरे या प्रश्नावर सभा घेताना आम्ही असं म्हटलो की इस्माईल आणि कसाबच्या गोळीने एकही जखम करकरेच्या बॉडीवर नाही, तेव्हा करकरेला मारलं कोणी. आणि तोच प्रश्न घेऊन आम्ही 150 सभा घ्यायचं कबूल केलं होतं देशामध्ये. आता दाभोळकर तर माझे मित्र होते, मी, दाभोळकर, मानव, जस्टिस सावंत आम्ही मिळून तो याचा कायदा केला होता अंधश्रद्धा निर्मूलनाचा. तेव्हा दाभोळकरांची भूमिका एवढी रिझनेबल होती. आम्ही असं म्हटलो की देव आमचा आईबाप आहे, तेव्हा देवाच्या आणि आमच्यामध्ये पुजारी कशाला पाहिजे, त्यांनी कशाला आमची दक्षिणा घेतली पाहिजे. दाभोळकर म्हणले साहेब एवढ्या टोकाला जाऊ नका, याच्यातलं काहीच होणार नाही. म्हणून दाभोळकरचा एवढा रिझनेबल अप्रोच असताना दाभोळकरला यांनी मारलंच का हाच प्रश्न आहे. पानसरेने आम्ही तरी थोडीशी टोकाची भूमिका घेतली होती. त्यामुळे दाभोळकर गेले, पानसरे गेले. लोहियाच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं जे लोहियाची तक्रार घेऊन माझ्याकडे आले ते मारलेत. जो म्हणून सत्याची बाजू घेऊन इथं काम करतो त्याला इथं जगायची सोयच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तर सत्य बोलल्याशिवाय होत नाही. त्यांनी सांगावं की आम्ही काय खोटं बोलतो किंवा चुकीचं बोलतो. बाबरी मशीद पासून आजपर्यंत आणि हे जे मी पुरावे दाखवतो करकरेंचे, हे करकरेंचे मीटिंग झाली 2008 साली हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची. त्याच्यामध्ये अभिनव भारत होता, पुरोहित होता आणि सगळ्या संघाचे लोक होते. 2008ची मीटिंग आहे की आम्हाला संविधान नको आहे, आम्हाला या देशात मनुस्मृतीचं राज्य पाहिजे, आम्हाला हे सरकार उलटून टाकायचंय, त्यासाठी आम्ही इस्रायलची मदत घेतोय, त्यासाठी आम्ही नेपाळची मदत घेतोय वगैरे. सगळ्यात टेप रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन आहे. त्यांना विचारलं हे टेप रेकॉर्ड का केलं तर म्हणे आमच्यापैकी कोणी फुटून जाऊ नये म्हणून आम्ही टेप रेकॉर्ड करून ठेवलं. आणि ते टेप रेकॉर्ड करकरेंनी कोर्टात दाखल केलंय, त्याचं स्क्रिप्ट आमच्याकडे आहे. त्या स्क्रिप्टमध्ये असं म्हणतात की भागवतांना ISIने 24 कोटी रुपये दिले. आमचं म्हणणं असं आहे की अरे देशाचा कुठेतरी देशाला खरं समजू द्या, खरं काय आहे. नाही घेतले तर नाही घेतले, परंतु पुरोहित म्हणतोय आणि म्हणून पुरोहितने शार्प शूटर नेमला होता कुलकर्णी नावाचा भागवतला मारायला आणि ते आष्टेकरकडे आले होते. आता एवढे सगळं याचा रेकॉर्ड असताना तुम्हाला जर हिंदू राष्ट्र स्थापन करायचंय तर तुम्ही कोणाला वेठीस धरताय. दाभोळकर पानसरेंच्या हत्यांचं बोला. सत्य म्हणजे कुठला दाभोळकर पानसरे हत्या तपासाचं बोला. हे सगळ्यांचा हा एकदम त्याच पॉइंटवर आहे मी की जशा त्या हत्या आहेत, जसेच हे सगळे अनेक गुन्हे आहेत आणि यामध्ये कुणालाही अजून शिक्षा झालेली नाही. तसंच मी पहिल्यापासून तसंच मी पहिल्यापासून सांगतो की पानसरे आणि दाभोळकरांच्या हत्येमध्ये खरे आरोपी कधीच सापडणार नाहीत आणि त्यांना कधी शिक्षा होणार नाही. किंवा पुन्हाकडच्या याच्यात जे बॉम्ब सापडलेत ते सुद्धा फटाकडे निघतील. कालचे जे शस्त्रास्त्र सापडलेत ते पोरांचे खेळणी निघतील, कारण देशातली सगळी यंत्रणा ही मनुवाद्यांच्या ताब्यात आहे. ठीक आहे. संजीव पुनाळेकर, तुम्ही सुद्धा या खटल्याला बारकाईनं बघता, तुम्ही सुद्धा त्यात लढता आहात. प्रश्न तोच आहे की इतका तपास लांबतोय की हायकोर्ट तीव्र नाराजी वेळोवेळी व्यक्त करत आहे आणि आजच नाही तर याच्या आधी 3-4 वेळा असं होऊन गेलेलं आहे. काय अडचण आहे खरे मारेकरी पकडायला? 4 हत्या झालेल्या आहेत. आपण एक वेळ समजूया ते विवेकवादी वगैरे वगैरे हे बाजूला ठेवूया, पण साधा हत्येचा तपास हा नाही आहे. यामध्ये खरं तर प्रतिष्ठेच्या लोकांच्या किंवा प्रतिष्ठेचं हे सगळे हत्या प्रकरणं आहेत. त्याचाही तपास जर का आपल्या तपास यंत्रणा नीट लावू शकत नसतील तर मग कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा कोळसे पाटील साहेब बोलत होते तेव्हा मी काही विरोध केला नाही किंवा त्यांना ते बोललेले आहेत तर मला बोलू द्या. प्रश्न असा आहे की मनुवाद तुम्ही म्हणताय, ज्या कोळसे पाटलांनी काही घटना केल्या त्या कोरेगाव भीमाला राहुल फटांगळेला मारलं ते काय मनुवाद्यांनी मारलं का? त्याला ठेचून मारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
चित्राचा शर्ट घातल्याबद्दल त्याला मारलं, त्याला मनुवाद्यांनी मारलं नाही. जे मनुस्मृती जाळत फिरतात छगन भुजबळ, ते पुराव्याअभावी किंवा नीट केस न लढल्यामुळे जामिनावर सुटले, त्यांना काय मनुवाद्यांनी सोडवलं. आता प्रश्न असा आहे की तुम्ही आता एकापाठोपाठ एक सनातनच्या लोकांना पानसरे खड्ड्यात पकडलं. समीर गायकवाडने हत्या केली असं एका छोट्या मुलाने म्हटलं, त्याच्यावर माझ्यावर सुद्धा आरोप झाले की मी त्या मुलाला धमकी दिली म्हणून. त्याच्यानंतर सारंग अकोलकर आणि विनय पवारला ओळखलं, ते फरार म्हणून तुम्ही त्यांच्या मागे लागलाय. आता अजून दोघांना पकडलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये एकामागोमाग एक सनातनच्या लोकांना तुम्ही विक्टिमाइज केल्यानंतर, म्हणजे एकेकाळी गुन्हेगारी जाती होत्या, तसं एक नवीन जात तुम्ही सनातनांची निर्माण करताय का? आता तुम्ही विवेकवादी मला म्हणालात. ज्या वेळेला बघा हत्या कोणाची निंदनीय आहे, अगदी तो गुन्हेगार असला तरी त्याची हत्या होता का माने, परंतु ज्या गौरी लंकेश असं म्हणतात की नाही नाही हे काय आहे बाबा, येदियुरप्पा आपल्या मुलाचं नाव हिंदू कसं ठेवतात, लिंगायत नाव ठेवायला पाहिजे, आणि दाभोळकरांनी हमीद ठेवलं ते फार कौतुकास्पद आहे. त्या विवेकवादी कशा? शंकराच्या पिंडीवर लघवी करतो म्हणणारा विवेकवादी कसा? हा कोणता विवेक आहे ते मला अजून समजलेलं नाहीये. त्यानंतर मुंबईमध्ये आमची माणसं मारली गेली आहेत, ही काय मनुवाद्यांनी मारली नाहीत. त्या लोकांबद्दल पानसरे जेव्हा लिहितात ते करकरेचा मुद्दा काढतात, पण बाकीची 200-300 माणसं मारली गेली ती कोणी मारली हो, त्यांच्याबद्दल साधा निषेधाचा सूर कोणी काढलेला नाहीये. मग हे सगळं काय मनुवाद्यांनी केलंय का? मनुवाद म्हणताना आपण एक लक्षात घ्या की सनातन संस्थेच्या बाबतीत जे आरोप झाले, गोव्याच्या कोर्टामध्ये तुम्ही म्हणताय निर्णय आला, त्यामध्ये असं आहे, कोळसे पाटील साहेबांनी वाचावं आणि सांगावं की हा FIR काँग्रेसच्या काळात तो चालला होता, हा FIR केवळ आणि केवळ सनातन संस्थेला इम्प्लिकेट करण्यासाठी बनवलेला आहे. त्या जजमेंटमध्ये हे वाक्य आहे. गोव्याच्या ब्लास्टमध्ये असं, या मुंबईच्या ठाणे ब्लास्टमध्ये असं वाक्य आहे की करकरे यांच्या पोलीस दलाने खोटे पुरावे तयार केले, करकरेंची सँक्शन आहे, त्यांच्या विरुद्ध वाक्य आहेत. आता तुम्ही एवढे पुरावे सांगताय, मला सांगा मालेगाव स्फोटाचं तुम्ही बोललात, पानसरे दाभोळकरांबद्दल बोलूया, परंतु तुम्ही त्या सगळ्या विषयाकडे नेलं. त्यामध्ये RDX ठेवताना आर्मीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस काळात बघितलं, इंडिया बुलचं विमान, इंडिया बुलचा मालक काय मनुवादी आहे का? अहो तो यांना पैसे देतो. मला सांगा तुम्ही विवेकवादी म्हणताय, कोणत्या रिलायन्स इंडस्ट्रीकडनं पैसे घेणारा मनुवादी नाही का? तो काही आमच्यातला आहे का? का घेतात देणग्या? घेतल्या की नाही त्याच्यावर चर्चा होऊ द्या. मला ही गोष्ट अजिबात पडत नाही. ही जी तट केलेली आहे. आणखी एक महत्वाचं, आता यांनी जी न्यायमूर्तींनी जी ध्येय व्यक्त केली, नाराजी, ती काय आमच्याबद्दल नाही आहे, तपासाबद्दल आहे. आणि तपासाबद्दल आम्ही प्रश्नचिन्ह व्यक्त करतो. पूर्वीचा आरोपी तुम्ही निर्दोष घोषित करताय, त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल जबाबदार कोण? मालेगाव स्फोटामध्ये काही निरपराध लोक आत राहिले, त्यांना जबाबदार कोण? आणि दुसरं, मालेगाव 6 आणि 8, 6च्या ब्लास्टमध्ये मुसलमान आरोपी होते, 8 मध्ये हिंदू होते, छळणारे अधिकारी तेच होते, त्यांना संरक्षण काँग्रेसने पण दिलं, नंतरच्या भाजप शासनाने दिलं. त्यांच्याबद्दल कोळसे पाटील साहेब काही बोलायला तयार नाहीत. हे मनुवादी होते की निर्गुण पोलीस अधिकारी होते? संस्थेवर टीका करणे सोपं आहे. आमच्या प्रत्येक कॉमेंटवर काही ना काही बोललं जातं. तुम्हाला उदाहरण देतो, राहुल फटांगलेला 5 लाखाचं कॉम्पन्सेशन आणि मोहसिन शेखला 10 लाखाचं कॉम्पन्सेशन. हा काय मनुवाद आहे का? म्हणजे एका मुसलमान युवकाला शिवाजी महाराजांची बदनामी झाल्याबद्दल, चुकीच्या युवकाला, निरपराध युवकाला 4-5 जणांनी मारलं, 5 वर्षापूर्वी मारलं, त्याला 10 लाख. आणि आता जो मारला गेला या महागाईच्या काळात, एकुलता एक मुलगा, त्याला तुम्ही 5 लाख देताय. म्हणजे याच्याबद्दल आपल्या समाजाला काही लाज वाटते की नाही, हा प्रश्न आहे. आणि या अर्थाने विवेकवादी सनातन संस्था आम्ही प्रश्न उपस्थित केले आहेत, आम्ही ते करत राहू. दाभोळकरांबद्दल म्हणाल तर आम्ही त्यांच्यावर टीका केली, आमचे खटले आहेत, मेलेल्या माणसावर मी आता टीका करू इच्छित नाही, परंतु आमच्या खटल्यांबद्दल बोला ना. कुठेही ते चर्चा झाली आहे. कोळसे पाटील साहेब, माझं तुम्हाला जाहीर म्हणणं आहे, आव्हान वगैरे काय मी तुम्हाला देत नाही, तुम्ही मोठे आहात, परंतु आपण चर्चा करूया की गाडी जेव्हा एका ट्रस्टला डेबिट करून गाडी विकत घेता आणि ती गाडी व्यक्तिगत नावावर घेता, हा भ्रष्टाचार नाही का? हा कुठचा प्रकार आहे? त्यामुळे त्याबद्दल आम्ही बोलल्यावर आमच्याकडे बोटं दाखवली जाणारच ना. त्यामुळे आमच्याकडे आणि कम्युनिस्ट पार्टी पानसरेंची प्रत्येक प्रॉपर्टी घेतल्यात, कुठेही त्यांच्या रिटर्न्स मध्ये आलेलं नाहीये. कोल्हापूरला केवढ्या प्रॉपर्टी घेतल्या आणि विकल्या, आणि कुठे गेला विवेकवाद? समीर गायकवाड एक मराठा युवक आहे, त्याला वकील मिळू दिला नाही, हा कोणता विवेकवाद आहे? आज तो निरपराध असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला त्याला फासाच्या दोरापर्यंत पोहोचवायचं होतं. आम्ही प्रत्येकाला डिफेंड केलंय. मी धनंजय देसाईंसाठी उभा आहे, DG बंजारांसाठी उभा आहे, मी प्रत्येक वेळेला हिंदुत्वासाठी उभा होतो, मालेगावमध्ये उभा होतो. आम्ही उभे राहणार, कारण आम्ही आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. जी चूक 1948 साली गांधी हत्येच्या वेळेला झाली, ती चूक आता करायला आम्ही अजिबात तयार नाही. गांधी हत्येच्या वेळेस काय चूक झाली? संजीव पुनाळेकर वेळेला ही चूक झाली की त्यांच्या हत्येनंतर जो कायदा नंतर सुप्रीम कोर्टाने रद्द केला, तो त्या कायद्याच्या अंतर्गत खटला चालू दिला आणि त्यांना वकील मिळालेला नाहीये. कोण वकील मिळाले? त्या वकिलांबद्दल मला आदर आहे, परंतु त्यावेळेला तुम्ही मनुवादी म्हणताय ते बेस्ट जे वकील होते, अत्यंत उत्तम, त्यातला कोणताही वकील पंडित नथुराम गोडसेला किंवा आपटेला मिळालेला नाही. ठीक आहे. मला संजीव पुनाळेकर, तुम्हाला प्रश्न मी थोडा वेगळा विचारला होता. उत्तर हे मनुवाद आणि एकूणच सनातन कसं यामध्ये साफ आहे त्यावरती गेलं. मी तुम्हाला असं विचारलं होतं
की जो तपास यंत्रणांचा तपास आहे तो इतका का लांबतोय, तपास यंत्रणांना यश का येत नाहीये आणि म्हणून हायकोर्ट वैतागलंय, नाराजी व्यक्त करतंय वारंवार. तपास यंत्रणेमध्ये काय चुकतंय? कारण तुमच्याही लक्षात असेल ना, कारण तुमच्यावर सारखे आरोप होत आहेत, तुम्ही आरोपीच्या पिंजरात उभे झालेला आहात, तरी सुद्धा खरे मारेकरी सापडत नाहीत. तुमची तीच मागणी असेल की 4 लोक गेलेले आहेत, त्यांचा खरे मारेकरी सापडले पाहिजे. नाही, दोन वाक्य सांगतो. नाही, स्कॉटलंड यार्डला त्या गोळ्या पाठवाव्यात ही सूचना दाभोळकर फॅमिलीच्या वकिलाने दिली होती, त्यामध्ये 22 महिने काढले. त्याला काही सीबीआय जबाबदार आहे का? त्यानंतर ज्या 3 आरोपींना जामीन मिळाला, प्रत्येक वेळेला पुण्यामध्ये यांच्या वकिलांची फौज उभी होती. त्या 3घांना जामीन मिळतो त्यांच्या लक्षात नाही का आलं? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दोष त्यानं द्यायचा. मला सीबीआय बद्दल गाडीचं प्रेम नाही, त्या लोकांनी आम्हाला भयानक त्रास दिलेला आहे. परंतु काय चाललंय की उच्च न्यायालयाची जी भूमिका सुरुवातीला होती की कुटुंबियांच्या सूचना लक्षात घ्या, आणि काल उच्च न्यायालयाने सांगितलं आपल्या ओरल ऑब्झर्वेशन मध्ये की ज्याच्याकडे बोट दाखवते त्याला तुम्ही पकडताय. बरोबर हेच झालेलं आहे. आणि या पूर्ण तपासाच्या दिरंगाईला मी कोळसे पाटलांच्या साहेबांना विनंती करीन की जो काय गलबाला बाहेर झाला त्यामुळे जे काय वातावरण निर्माण झालं, पोलिसांवर त्यामुळे दबाव आला असेल आणि खरे मारेकरी बाहेर राहिले असतील तर ज्यांनी हा गलबाला केला त्यांनी सुद्धा त्याचा दोष घ्यायला पाहिजे. कारण चुकीची माणसं पकडली असतील आणि त्याच्या सूचना कोणी दिल्या? समीर गायकवाडचा फोन का टेप झाला? कारण तो रुद्रा पाटीलचा पार्टनर होता, या कारणासाठी त्याचा फोन टेपवर ठेवला आणि त्यामुळे. आणि आता ते म्हणतात तो निर्दोष आहे. म्हणजे या ज्या गोष्टी घडतायत याला जबाबदार कोण? याला जबाबदार हेच विवेकवादी आहेत. त्यांनी विवेकाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि म्हणून तपास हळू झालेला आहे. चुका होत असतील तर त्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यायला पाहिजे, कारण त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. ठीक आहे. राजू वाघमारे, संजीव पुराळेकर, खरं तर दाभोलकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, यांना विवेकवादी मानायला तयार नाहीये. आपला प्रश्न वेगळा आहे, सोडून द्या, ते विवेकवादी नाहीत असं समजूया. पण त्यांनी जे काही कार्य केलं त्यामुळे ते विवेकवादी ठरतात, तो भाग सोडून द्या. मला एवढाच विचारायचं आहे की 4ही जण हे प्रतिष्ठित होते. कोणी कबड्डीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. आज कबड्डी या खेळामध्ये जी बोनस लाईन आलेली आहे ती नरेंद्र दाभोलकरांमुळे आलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांनी केलेलं आहे. गौरी लंकेश घ्या, ज्येष्ठ पत्रकार होत्या, मोठं काम आहे त्यांचं. तीच बाब MM कलबुर्गींच्या बाबतीत आहेत आणि गोविंद पानसरे यांच्या बाबतीत तर काही बोलायला नको. त्यांच्यामुळे खरा शिवाजी कोण हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. प्रश्न असा आहे, हे विवेकवादी नाही ठीक आहे, पण हे प्रतिष्ठित लोक होती, त्यांचे खून झाले. आज 20 ऑगस्ट 2013ला दाभोलकरांची हत्या झाली होती. आज किती वर्ष झालेत, अजूनही मारेकरी सापडून आहेत. हायकोर्ट एवढं वैतागलेलं आहे, नाराजी व्यक्त करताय, तर सर्वसामान्यांनी नाराजी चीड व्यक्त करू नये. नाही, आशिषजी कसं आहे की मला पहिल्यांदा पुनाळेकरांचं अभिनंदन करायचं आहे की निदान त्यांनी कबूल केलं की गांधींची हत्या कोणी केली ते, आणि त्याच्यानंतर काय चूक झाली आहे पुनाळेकरांनी सांगितलं. म्हणजे आम्ही जे म्हणतोय की गांधींना कोणी मारलं, RSS आणि हिंदुत्ववाद्यांनी मारलं, ते एका अर्थाने आज सिद्ध झालं पुनाळेकरांनी सांगितल्याप्रमाणे. राहिला प्रश्न दुसरा की आता या ज्या आशिष या खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रीय सेवक संघाचं नाव घेते आहे. भिवंडी कोर्टामध्ये सुद्धा खटला सुरू आहे, आपण नंतर बोलूया त्याच्यावर. शिखांचं जे हत्याकांड झालं दिल्लीला त्याच्यामध्ये राजू काँग्रेसचा होता म्हणून 1984 अवधूत वाघ थेट आरोप आहे आणि याला आपण या आपण विषयावर बोलूया असा माझा. हो, ते संजीव पुनाळेकरांनी त्यांच्या उत्तरात तो उल्लेख केला, तो उल्लेख त्याबद्दल म्हणून मी बोललो. हा ठीक आहे, मग मी तुमच्याकडे पण येणार आहे. संघाचं नाव आलं म्हणून मी बोललो. हो, आणि भिवंडी कोर्टामध्ये राहुल गांधी विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधी हत्येवरूनच एक खटला चाललेला आहे. हा, राजू वाघमारे बोला. हो, म्हणूनच त्याला खेपा माराव्या लागतात आहेत, भिवंडीला खेपा माराव्या लागतात आहेत. कोर्टाने त्यांना सोडलं नाही, पण राहुल गांधींनी मागे हटले नाहीये. राहुल गांधी सुद्धा मागे हटले नाहीये. त्याला तिकडे गाढवासारख्या हेलपाट्या माराव्या लागतात आहेत. नाही, पण ते पण मागे हटलेले नाहीयेत, हे ओळखा की तुम्ही. बरं, हा मुद्दा पुढे आपण त्यावर चर्चा त्यावरती आपण स्वतंत्र चर्चा करू. अवधूत वाघ शेपूट घालावी लागेल. हा ठीक आहे, राजू वाघमारे बोला.
काय आहे, सावरकरांच्या बाबतीत तेच झालं, महात्मा गांधींच्या बाबतीत तेच झालं, नथुराम गोडसेंच्या बाबतीत तेच झालं, आणि आता दाभोळकर, पानसरे आणि यांच्या हत्येमध्ये तेच होतंय. पहिलं कारण असं आहे या गोष्टीला की मगाशी माननीय कोळसे पाटील साहेबांनी सांगितलं, आणि माझं हे स्पष्ट मत आहे की जोपर्यंत बीजेपीचं सरकार या राज्यात आणि केंद्रामध्ये आहे तोपर्यंत दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास लागणं कठीण आहे. कारण त्याचं एक स्पष्ट उदाहरण आहे मालेगावच्या ह्याच्यात की ज्यावेळी NIAच्या ज्या वकील होत्या रोहिणी सालियन, त्यांना हायकोर्टामध्ये हे सांगावं लागलं की सरकारने मला सांगितलंय की गो स्लो, आणि दबाव आणला आणि म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी सांगितलं की मी ही केस करत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की जोपर्यंत हे सरकार या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे तोपर्यंत जे लोक या पद्धतीने स्वतःचे विचार मांडतात, विचार स्वातंत्र्याला घेऊन पूर्णपणे आपली बाजू मांडतात, ती बाजू कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात त्यांना वाटल्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी गांधींना मारलं RSS वाल्यांनी, त्याच पद्धतीने या लोकांना मारण्याच्या कटामध्ये RSS असणार, हिंदुत्ववादी कडवे हिंदुत्ववादी असणार. आणि त्याच्यामुळे हे जे बीजेपीचं सरकार आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे ते त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणारं सरकार आहे. त्याच्यामुळे यांच्याकडून तपास यंत्रणा कशा काम करतील? तपास यंत्रणा काम करायला तयार आहेत, पण ते बिचारे सेवक आहेत, ते नोकऱ्या करतायत. ते सेवक आहेत, ते नोकऱ्या करत असताना जर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय, त्यांच्या नोकरीचा प्रश्न होतोय, त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत आणि या गोष्टी तशाच होत राहणार. आता याच्यामध्ये जोपर्यंत हायकोर्ट, आता ते BG कोळसे पाटील साहेब सांगतील की जोपर्यंत हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करून या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी गोष्टी त्याच्या पुढे आणतील किंवा त्यांच्यावर कोर्टाचा दबाव येईल की ज्या पद्धतीने तुम्ही काम करायला पाहिजे. कारण ताशेरे वगैरे ओढण्याचा जो प्रकार आहे, हे ताशेरे कोणाला लागतात? आशिषजी, ज्यांची कातडी तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य आहे, पण ज्यांची कातडी गेंड्यासारखी आहे त्यांना या ताशेऱ्यांचं काही होत नाही. आणि या सरकारची कातडी ही गेंड्याच्या कातडीपेक्षा BJP RSSची कातडी खूप जाड आहे. त्याच्यामुळे त्यांना हायकोर्टाने ताशेरे ओढले काय किंवा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं काय? ठीक आहे. आता अवधूत वाघ यांना बोलू द्या. भाजपच्या प्रवक्त्यात अवधूत वाघ, तपासामध्ये हायकोर्ट वारंवार, कालही मुंबई हायकोर्टानं असं विचारलेलं आहे तपास यंत्रणांना, CBI आणि SITला. CBIचा तपास हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये होतोय आणि SITचा तपास हा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये होतोय. या दोन्ही तपास यंत्रणांना हायकोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला प्रशासकीय अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे, हे स्पष्ट दिसतंय. तुम्हाला प्रशासकीय सहकार्य महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीये का? कर्नाटकमध्ये का वेगळी परिस्थिती आहे? तिथे का प्रशासकीय सहकार्य मिळतंय किंवा अडथळे नाहीयेत, तिथं तपास वेगानं होतोय? असं जेव्हा हायकोर्ट CBI आणि SITला सांगतं आणि तसं नमूद करतं, तेव्हा राज्य सरकारवर अविश्वास दाखवला जातोय की राज्य सरकारचा काही हस्तक्षेप हा CBI, SIT किंवा केंद्र सरकारचा म्हणूया काही होतोय का, अशी शंका घ्यायला वाव आहे. आशिषजी, मी सर्व चारही पॅनलिस्टचं म्हणणं शांतपणे ऐकलेलं आहे. मी काही मुद्द्यांवर मी बोलतोय. पहिला मुद्दा असा की CBI तपास करते आहे महाराष्ट्रामध्ये. या CBIच्या डायरेक्टरला जर केंद्र सरकारने हटवलं की तू काय काम करत नाहीयेस, तू केपेबल नाहीयेस, म्हणून जर त्यांना हटवलं तर हेच विवेकवादी पत्रकार आणि हेच विवेकवाद्यांचे पाठिंबे देणारे निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वकील आणि भिवंडीमध्ये एराझारा घालणाऱ्या नेत्याचे कार्यकर्ते हे सारे जण सरकारवर तुटून पडतात. इथे मुंबई हायकोर्टाने जे स्टेंचर पास केलेलं आहे ते CBI वर आणि SIT वर आहे. आता ही जी चौकशी चालू आहे
ती मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालू आहे. म्हणजे मुंबई हायकोर्टाची देखरेख कुठे कमी पडते की काय हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. एक तर नाही, मुंबई ज्यांचा हायकोर्ट खून झाला आहे, तपास यंत्रणांना अशा दोष लोकांच्या देते. नातेवाईकांनी आणि त्याच्या मित्रमंडळींनी एवढंच. अरे काय सांगताय? माझं ऐकून घ्या ना आशिषजी, आपण ऐकतो ना तुमच्या प्रत्येक मध्ये. तर कसला यांनी शोध सांगितल्याप्रमाणे लावताय? राजू अहो, वाघमारे, कोळसे त्यांना बोलू पाटील द्या, ऐकायला त्यांना शिका. बोलू द्या, तुमचं त्यांना 5 बोलू मिनिटं द्या. ऐकलं. जनता बघते. हा, तुम्ही आता माझी न्यायमूर्ती झालेला आहात. आता काय न्यायमूर्ती नाही आहात. तुमचं ऐकायला मी काय हे नाहीये. तर अशा तऱ्हेने तुमचे होत आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही अरे मी भारतीय बोललोच जनता नाही. पक्षाच्या सरकारला आणि ए! शिवसेनेच्या सरकारला कटकऱ्यामध्ये करता. ए, आता वाघ्या! गौरी लंकेश किंवा कलबुर्गी असो, नाही, नाही, बिजी या कोळसे पाटील, दोघांचेही please. खून जे झालेले आहेत ते बोलू कर्नाटकामध्ये द्या झालेले आहेत. ए कोळशा, चुबस. अरे, हे काय चाललंय? अरे. कोण आहेस तू? लायकी का चला तुझी? चला 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 रे. कोण आहेस तू? हे बघा, हे असं काही बोलू नका प्लीज. मी काही ते काहीच बोलले नव्हते. तुम्ही त्यांचा उल्लेख केला, ते चिडले. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुझी लायकी मी सर्वांना आवाहन करतो, आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्हाला हे बघा, विवेकवाद्यांचा महाराष्ट्र आहे, आपल्याला चर्चा करायची आहे. अजिबात बोलू नकोस. एकेरीवरती कोणी काही बोलू नये. अजिबात बोलू आपण नका. सर्व सभ्यता पाळूया चर्चेची. अजिबात बोलायचं आपण नाही. चर्चेची मी सभ्यता बोलणार नाही. पाळूया. तू प्लीज कशाला प्लीज. माझं नाव घेतलास? तू माझं नाव का मला घेतलं? सभ्यता मला मी बोलत असताना माझं नाव का घेतलंस? वाघ्या! नावाने बोलायचं. शका! बीजी कोळसे पाटील, अवधूत वाघ, मी दोघांनाही विनंती करतो. मी दोघांनाही अरे पण विनंती माझं नाव करतो. का घेतलं? रे, अरे कॉपी करून पास झालेल्या ठीक आहे, ठीक आहे. कॉपी करून पास झालेल्या अवधूत वाघ, अवधूत वाघ, मुद्द्यांवर बोला, प्लीज. गबस. आता मुद्द्यांवर बोला. काँग्रेसच्या लोचट चमच्या. हे बा, अवधूत वाघ, विनाकारण काही बोलू नका. अवधूत वाघ. इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही तुला की बोलता येत नाही. कॉपी करून पास झाला खरे तू. अवधूत वाघ, अवधूत वाघ, हे एवढी लिमिट तुम्ही घसरू नका देऊ स्वतःची. डिग्निटी पाळा प्लीज. आम्हाला पण बोलता येतं, लक्षात ठेवा. अवधूत वाघ, प्लीज. प्रश्न तसा नाही, सभ्यता त्यांना पाळून सांगा, बोला. वाघ्या इतकं म्हणाला. खालच्या दर्जाला जाऊन बोलू तुम्ही त्यांना नका. बोला. तुम्ही त्यांना का नाही सांगत? त्यांनाही सांगितलं, मी इथे शांत बसलेले आहेत. त्यांना सांगा सभ्यता ते बाळगायला. शांत बसलेले मी आहेत. नेहमीच सभ्यता बाळतो. ते शांत परंतु बसलेले आहेत. आला तुम्ही अंगावर बोला आता. तर घेतलं शिंगावर. ते शांत बसलेले अवधूत वाघ, नको ते बोलू नका प्लीज. ते शांत बसलेले आहेत. म्हणजे कर्नाटकामध्ये 2 खून झालेले आहेत आणि कर्नाटकामध्ये मुद्दा काय सुद्धा होता? दादा, अवधूत वाघ, शांत. तपास आपला यंत्रणा बीजी कोळसे चालू आहे. पाटील, प्लीज. गेल्या 2 थांबा तुम्ही. वर्षामध्ये येतो तुमच्याकडे. कर्नाटकामधल्या तपास यंत्रणांना सुद्धा सुगावा लागला नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध कुठचेही पुरावे या सीबीआयला आणि एसआयटीला मिळालेले नाहीयेत आणि 90 दिवसामध्ये दोषारोप पत्र त्यांना सादर करता आलं नाही, म्हणून त्यांना जामीन पण मिळाला आहे. मुख्य म्हणजे सीबीआय यंत्रणा काय करते आहे हा एक फारच मोठा वादाचा प्रश्न आहे. आम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं जे खून झालेले आहेत ते अतिशय वाईट आहेत. विवेकवादी असोत किंवा पुरोगामी विचारसरणीचे असोत, शेवटी ते भारताचे नागरिक आहेत. भारताच्या नागरिकाचा खून होणं आणि 5 वर्ष त्याचा तपास न लागणं ही सर्व समाजासाठी एक नामुष्कीची घटना आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी लवकरात लवकर याचा हे करावा. आणि गांधींच्या खुनामध्ये आरएसएसचा हात होता असा जर कोण आजही म्हणत असेल की ज्या खटल्याचा आरोप त्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर, तर मी ठामपणे म्हणतो या 4ही खुनांमध्ये काँग्रेसचा हात आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सांगण्यावरून या 4 जणांचा खून करण्यात आलाय. ठीक आहे ठीक आहे, तुमचा आर्ग्युमेंट संपलेला आहे. मी एक ब्रेक घेतोय. मी सर्व पाहुण्यांना पुन्हा आवाहन करतो की आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, दोन्ही बाजूनी जर का असा कल्लोळ झाला तर मग ही चर्चा होऊ शकत नाही. आणि का नाही? दाभोळकर असतील, पानसरे असतील, महाराष्ट्रातले विवेकवादी आहेत. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपली हयात खर्ची घातली, त्यांचा खून त्यामध्ये झाला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आज अख्खी पिढी तयार केली. महाराष्ट्राला सांगितलं की शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, कोणत्या एका जातीचे नव्हते, ते मुस्लिम द्वेष्ट नव्हते. शिवाजी कोण होता ही त्यांची पुस्तिका आज घराघरात आहे. अशा 2 महाराष्ट्रातल्या विवेकवाद्यांची हत्या होते. 5 वर्षांहून अधिक काळ लोटला जातोय. हत्येचा तपास लागत नाहीये, मारेकरी पुढे येत नाहीयेत. रोज नवीन कोणाला तरी पकडलं जातंय, त्याला जामीन मिळतोय. अजूनही आरोपपत्र सुद्धा दोन्ही प्रकरणांमध्ये दाखल झालेलं नाहीये. अशा वेळी महाराष्ट्रातल्या जनतेने प्रश्न विचारायचे नाहीत आणि जेव्हा चर्चा होते तेव्हा अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होऊन मोठा आवाज केला जातो. लोकांना घाबरवण्याचं, भीती दाखवण्याचं काम केलं जातंय. हे चालणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं देशासमोर आदर्श उभा केलेला आहे.
महाराष्ट्र हा निर्भीड लोकांचा, मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे, असं चालणार नाहीये. मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांना आवाहन करतो की आपण शांततेने चर्चा करणार आहोत. मी एक ब्रेक घेतो, ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करूया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी. आपल्यासोबत नंदकिशोर तळाशीलकर आहेत, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे सहकारी अनिष्ट प्रवक्ते. नंदकिशोर तळाशीलकर, ज्या पद्धतीनं आज 5 वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे, पानसरे आणि दाभोळकर या दोन्ही हत्यांचा तपास हा तसा एकत्रच झालेला आहे. जेव्हा हायकोर्टामध्ये जेव्हा वेळोवेळी या सुनावणी होते तेव्हा एकत्रितरित्याच विचार केला जातो. म्हणजे CBI असेल किंवा SIT असेल. CBI कडून दाभोळकरांचा हत्येचा तपास चाललेला आहे, SIT कडून पानसरेंच्या हत्येचा तपास चाललेला आहे. मला एक साधा प्रश्न असा विचारायचा की इतके आरोपी उभे केले गेले, अजूनही शिक्कामोर्तब का होत नाहीये, लिंक का एस्टॅब्लिश होत नाहीये, आरोपी फुटत नाहीयेत, त्यांच्यावर काही संवहन केलंय अशी एक थेरी मध्यंतरी चर्चेत आली होती, असं काही तुम्हाला दिसतंय? असं लिंक लागत नाही, शिक्कामोर्तब होत नाही असं नाही आहे. 5 पोलीस यंत्रणा याच्यामध्ये काम करत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस, CID, ATS, SIT आणि देशाची सगळ्यात सर्वोच्च टॉप म्हणून आपण जी CBI यंत्रणा, आणि यात सगळ्या 5 यंत्रणांचा तपास एका संस्थेपर्यंत म्हणजे सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ते, पण ते संजीव पुनाळेकर सांगणार ते आमचे कार्यकर्ते नाही, पण कार्यकर्ते नाही, प्रत्यक्ष ज्यावेळी कोर्टात हे असतं त्यावेळी ते बचावाला जातात. वकील म्हणून त्यांना अधिकार आहे, वकील म्हणून त्यांचा अधिकार मी मान्य करतो. पण सगळ्या तपास यंत्रणा जर एकाच संस्थेकडे जर बोट दाखवत असेल तर तिथे काहीतरी पाणी मुरत असेल हे मला पहिलं वाटतंय. दुसरं सांगतो, हा तपास हायकोर्टाच्या अधिकाराखाली का आला तर मुळात हा तपास हळू होत होता म्हणून त्यामुळे सामाजिक याचिका दाखल झाली होती आणि त्यानंतर हायकोर्ट हे आता तपास यंत्रणा तपास गाईड करायला त्यामध्ये आलेली आहे. आणि दाभोळकर कुटुंबीय, ते सांगितलंय, ते दाभोळकर कुटुंबियांचा आणि पानसरे कुटुंबियांचा या केसशी संबंध असल्यामुळे त्यांनी या आपल्या न्यायालयात सांगितलं आम्हाला पण आमचं पण म्हणणं ऐकून घ्या म्हणून. त्यामुळे न्यायालयात दाभोळकर आणि पानसरे कुटुंबीय हे आलेले आहे. आणि देशातील सर्वोच्च जी तपास यंत्रणा CBI, म्हणजे आता अवधूत वाघ बोलले, त्यांना एवढं माहिती नाही का 90 दिवसात जर चार्जशीट दाखल झाली नाही तर आरोपीला जामीन मिळतो. फक्त आरोपीला जामीनच मिळालेला आहे, केस चालू आहे, हे पण सगळ्या दर्शकांनी लक्षात घ्यायला हवं. आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी लोअर कोर्टातनं हा जामीन मिळवला आहे. जर तपास यंत्रणा CBIला योग्य प्रकारे तपास करायचा असता तर त्यांनी 90 दिवस झाल्यावर पुन्हा अर्ज करायला हवा होता आणि कारण दिलं पाहिजे होतं आमचा अजून काय तपास बाकी राहिला आहे. आणि ते जर योग्य वाटलं असतं तर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली असती आणि त्यांना जामीन मिळाला नसता. म्हणजे हे सगळे तांत्रिक मुद्दे आहे, कोर्टाच्या भाषेत टेक्निकली पॉईंटवर त्यांना कसा आधार देता येईल हे सर्व चाललेलं आहे. म्हणून मी बोलतो ह्याच्यामध्ये तपास यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप आहे का? ठीक आहे. संजीव पुनाळेकर, प्रश्न तोच आहे की 90 दिवस उलटून जातात, आरोपपत्र दाखल होत नाही, नव्यानं अर्ज होत नाही, जे पकडले गेलेले आहेत, जे फरार आहेत त्यांच्या पकडण्याचे प्रयत्न सुद्धा वेगानं होत नाही. त्याबद्दल सुद्धा हायकोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे की तपास यंत्रणा सांगतात की अमुक आरोपी हे फरार आहेत, पण त्यांना पकडण्यासाठी गेल्या 2 वर्षात कुठली हालचाल झाली नाही. असं का होतंय? तुम्हाला एकेका वाक्यात मुद्दे सांगतो. काही उल्लेख झाले ते चुकीचे वाटले मला. इथे रोहिणी सालेंचा उल्लेख झाला की प्रेशर आहे की नाही रोहिणी सालेन. तुम्हाला कल्पना नसेल की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या 3 वर्षात 5 मोठ्या केसेस आज रोहिणी सालेंना दिल्यात. म्हणजे जी सहिष्णुता वगैरे आपण म्हणतो आहे ती कोणाकडे तुम्हाला दिसेल की ज्यांनी सरकारवर भाजपवर आरोप केले त्याला 5 दिल्यात. तुम्ही गृह खात्याच्या आणि लॉ खात्याच्या GR वर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहा आणि त्यांची फी जी दिलेली ती सगळ्यात जास्त दिलेली आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर CBI भ्रष्ट होता, जर CBI यामध्ये कोणाच्या तरी दबावाखाली आला होता तर त्यामध्ये आलोक वर्माच होते ना. म्हणजे जे आलोक वर्मा मोदींच्या दबावाला बळी न पडता गेले 1.5 वर्ष काम करत होते ते याला जबाबदार नाहीयेत. म्हणजे मोदींचा दबाव थेट जात होता हे काहीतरी विचित्र मला वाटतं. म्हणजे त्या आलोक वर्मांचं समर्थन होतंय. आलोक वर्मांच्याच केसमध्ये जे सील्ड कव्हर एन्व्हलप दिलं, लखोटा बंद रिपोर्ट, त्यावर टीका झाली.
आणि आपल्या उच्च न्यायालयात जे काही लखोटाबंद रिपोर्ट दिले जात आहेत त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही का म्हणून उच्च न्यायालयाने लखोटाबंद रिपोर्ट घ्यावेत उघड कोर्टात होऊ देत ना का तर तिथे म्हणजे तुम्ही हे माझं एक उघड आव्हान आहे की हे लखोटाबंद रिपोर्ट परत देऊ नका त्यामध्ये दाभोळकर किंवा पानसरे कुटुंबियांनी जी माहिती दिली ती 10 वर्षांनी का होईना लोकांपुढे आले पाहिजे की कोणाबद्दल चुकीची माहिती दिलेली आहे किंवा काय दुसरं असं की हे म्हणाले की सनातन संस्थेचे वकील जातात आम्ही कधी असं म्हटलेलं नाही मी तरी म्हटलेलं नाहीये की यांच्यासाठी उभा राहणार तुम्हाला उदाहरण देतो आजच्या दिवशी हायकोर्टाची ऑर्डर बघा जो कातकरी मुलगा 16 वर्षी काँग्रेसच्या सरकारमध्ये पकडला होता पुढे भाजपच्या सरकारमध्ये राहिला त्याला शिक्षा झाली होती जन्मठेपेची आज मी त्याच्यासाठी फुकट आर्ग्युमेंट करून सुटलेला आहे हॉस्पिटलसाठी मी पिटिशन केलं कसला विवेकवाद माझं आव्हान आहे मी आव्हान देतो या चॅनेलवर पानसरेच्या समर्थकांना आव्हान देतो की माझ्यासमोर बसा आणि पानसरेने किती याचिका गरिबांसाठी कामगारांसाठी केलं ते शोधा आणि मी केलं ते शोधा होऊन जाऊ देत ना लिस्ट होऊ देत परंतु तुमचं काय आहे की त्याच्यामध्ये प्रचाराची यंत्रणा आहे विवेकवादी कामगारवादी मनुविरोधी काय आहे माझं आव्हान आहे वकिलीची सनद देऊन टाकीन आणि माझी सगळी संपत्ती मी कम्युनिस्ट पार्टीला दान करीन माझं पानसरेंच्या समर्थकांना कुटुंबियांना आव्हान आहे तुम्ही वकील होता किती याचिका तुम्ही केल्यात गरिबांसाठी श्रमिकांसाठी कामगारांसाठी शोषितांसाठी काय केलं मला तुम्ही सांगा आणि मी केलेल्या याचिकामध्ये जिकडे माझं प्रेझेन्स आहे जिकडे मी जजमेंट घेतले पुन्हा माझा प्रश्न काय होता तुम्ही उत्तर काय देताय मग तुम्ही म्हणाल की म्हणताय ज्या कोल्हापूरमध्ये तुमचं काम होतं सगळ्यात जास्त जातीयवादी माझा प्रश्न काय होता संजीव पुनाळेकर माझा प्रश्न असा होता नाही मी की त्या तपासावरती नाराजी व्यक्त केली जाते चार्जशीट दाखल होत नाहीये फरार आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न होत नाहीये ते विवेकवादी कसे जो मनुष्य कसा आपला निरपराध म्हणतो तो विवेकवादी कसा माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ना माझ्या प्रश्नांची बोला मी प्रश्न काय विचारला चार्जशीट लॅप्स होते फरार आरोपींना पकडण्यात यश येत नाही प्रश्नाचं साधं सरळ वारंवार हायकोर्ट नाराजी व्यक्त करते नाही चार्जशीट मध्ये तपास यंत्रणा प्रत्येक वेळेस मान खाली करते सुनावणीच्या वेळेस गौरी मला लंकेश प्रकरणात ते विचारायचं चार्जशीटला विलंब झालेला आहे नाही याचं कारण पुरावे नाही चुकीच्या माणसाला पकडलंय चुकीच्या माणसाला पकडले हे तर का नाही मान्य करत पुरावे म्हणे कोणाला असं म्हणायचंय का खऱ्या माणसांना पकडण्यात काय अडचण आहे मी तुम्हाला विचारतोय स्कूटरवर दोघांनी तुमच्यावर वारंवार दोषारोपण होत आहे प्रत्येक वेळेस सनातनचं नाव घेतलं जात आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की एकदाचे खरे मारेकरी पकडले जावेत जेणेकरून सनातनचं नाव इथून पुढे येणार नाही हो तेच तर मी तुम्हाला सांगतोय मग हे का होत नाहीये मला तेच विचारायचं नाही हे का होत नाहीये पकडले गेले पाहिजे हे कसं सांगता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये वारंवार येतं की सनातन संस्था सूत्र नाही याच्यावरती आपण बोलूया नाही मी बोलतो जर सनातन संस्थेच्या विश्वस्तांना या प्रकरणामध्ये पकडायचं असेल की तुमचे विचार वगैरे होते तर राहुल फटांगळेच्या हत्येबद्दल एल्गार परिषदेला काय शिक्षा द्यायची नाही ते प्रवक्ते जबाबदार नाहीत का राहुल फटांगळेला कोणी मारलं म्हणजे दाभोळकर आणि पानसरे कोणीतरी देव होते आणि राहुल फटांगळेकर किडा पकडा होता का हे बोलताना हे विवेकवाद आहे हा विवेकवाद आहे जातीयवाद हा काय प्रकार आहे हो मी काय विचारतोय जीव नाहीये एल्गार परिषद 31 डिसेंबरला झाली राहुल फटांगळे हा 1 जानेवारीला गेला हा मनुवाद काय बोलताय मी तुमच्याबद्दल विचारतोय मी दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणाविषयी बोलतोय त्याचा तपास कुठे अजून कोळसे पाटलांना का पकडलं नाही अजून कोळसे पाटलांना अटक का होत नाही मला सांगा ते होते ना एल्गार परिषद नाही मला दाभोळकर पानसरेंवर चर्चा करायची आहे मला दिमाग कोरेगाव अर्बन नक्षलवाद चर्चा करायची नाही हायकोर्टामध्ये हायकोर्ट ऐकेल का त्याच्यावर तीच तर मंडळी या दाभोळकरांच्या पाठीशी आहेत अहो त्यांचे अर्धे अनुयायी नक्षलवादी तर होते त्यामुळे त्यांचं संपूर्ण प्रचार यंत्रणांच्या पाठीशी उभी आहे पानसरे एवढे म्हणाले त्या कोल्हापूरमध्ये राजेशाहीचे गोडवे गायले जातात आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानतो आताच्या कोणा महाराजांना आम्ही मानत नाही लक्षात ठेवा त्या कोल्हापुरामध्ये त्यांचं औडंबर माजवलं कोणी माजवलं त्यामुळे या जातीयवादाला आम्ही कधी धारा दिलेला नाही ठीक आहे बीजी कोळसे पाटील पुन्हा तेच आहे दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा जेव्हा येते तेव्हा ती चर्चा भरकटवली जाते आणि मग आम्हाला प्रश्न पडतो सनातनचं नाव गेल्या 5 वर्षापासून पुढे येत आहे सनातनचं नाव तरी बाजूला करा नाहीतर सनातनचे कोणी असतील तर त्यांना पकडा असं का होत नाहीये ज्यांना म्हणून पकडलं जातं त्यांच्या विरोधातले पुरावे हे टिकत नाहीत कोर्टात मग तपास यंत्रणा करते काय हा सवाल कोणालाच पडत नाही ना विरोधकांना ना बाजूच्यांना असं का होतंय असं काय आहे हे मारेकरी कुठे गेलेत की ज्यांना पकडता येत नाहीये मुंबई पोलीस आपण स्कॉटलंड यार्डशी त्याची तुलना करतो का नाही दाभोळकर पानसरेंच्या मारेकरांना आपण पकडू शकत नाही हे किती लाजिरवाण आहे
तुझ्या परवानगीने पहिल्यांदा माझ्यावर जे पर्सनल एलिगेशन वाघाने केले, मी वाघ बोलत असताना एक शब्द बोललो का? बोललो मी होतो तो का? वाद संपला हे आधीच जाहीर केलेला मी वाद आहे. बोलत तो असताना वाद एक- वाढवू नका. तुम्ही ज्येष्ठत्वाचा मान नाही, घ्या. तो संपला नाही. ठीक आहे, सोडून द्या, पुढे, सोडून द्या. पुढे, पुढे हा. पुढे पुढे मी जे जजमेंट दिले त्याचे पार्लमेंटला कायदे करावे लागलेत वाघांना माहितीये का? तेव्हा माझे जजमेंट लिहायला वाघ आले होते काय? त्याच्या पुढचं असं आहे की मी पहिल्यापासून सांगतोय की पानसरे आणि आमचे डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाचा तपास कधीही लागणार नाही, कारण तपास करणारे आणि तपास ज्यांच्या विरुद्ध तपास करायचे ते सगळे एक आहेत. पुन्हा पुन्हा सांगून किती वेळा सांगू मी? आणि ह्याच्यात माझं ठाम मत आहे, आता जर महात्मा गांधीचा खून काँग्रेसने केला असं म्हणतायत तर आता इतिहास सगळा बदलायलाच पाहिजे. त्यामुळे त्या 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 सगळ्या प्रकरणात जर आपण लक्ष घातलं तर चर्चा होऊ शकत नाही. किंबहुना असं यांनी ठरवलं दिसतंय की आमच्यासारखा कोणी खरं बोलणारा आला की त्याच्यावर पर्सनल एलिगेशन करून सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचा गोंधळ करून द्यायचा. त्यामुळे मला तुला विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत की ज्याच्यात सत्याकडे जाण्याची परिस्थिती आहे, सत्याकडे जाण्यासाठी काय करावं लागेल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा त्या सत्याकडे जाऊ नये यासाठी जे जे म्हणून काय बोलायचं असतं या मंडळी ते बोलून घेतात. मी पानसरे आणि गोविंद दोघांच्यावर मी काम केलेलं आहे दाभोळकरांबरोबर, आणि त्यामुळे त्यांना जर हे म्हणतायत की ते असे विवेकवादी नव्हते, विज्ञानवादी नव्हते, तर्कवादी नव्हते, तर याला आम्ही काय उत्तर देणार? ठीक आहे, उत्तर देऊ पण नका, आज तर देऊच नका, नंतर कधीतरी चर्चा करूया. राजू वाघमारे विवेकवाद दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे विवेकवादी नव्हते असं जर का तुम्ही आम्ही ओरडून जरी सांगितलं तरी ते कोणाला पटणार आहे का? हो, त्यांचं कार्य आहे आणि ते अजरामर कार्य आहे. ते चार चौघांनी जर का आरोळी उठवली की ते विवेकवादी नव्हते, ते तर्कहीन होते, ते विज्ञानवादी नव्हते, तर हे समाजाला पटणार आहे का? त्यांचं कार्य आहे ना. ठीक आहे, राजू वाघमारे, पुन्हा तेच, हायकोर्टानं शंका उपस्थित नाही केली तर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे की या तपासामध्ये, या दोन्ही सीबीआय आणि SIT मध्ये प्रशासकीय अडथळे येत आहेत असं दिसून येत आहे असं म्हटलेलं आहे. प्रशासकीय सहकार्य तुम्हाला का मिळत नाही असं विचारलेलं आहे. तेव्हा जेव्हा हे आरोप करतात अनिसवाले की यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे तो दिसतोय. बरं ठीक आहे, 4 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे असं आपण गृहीत धरू, पण त्याआधी काँग्रेसचं सरकार होतं. तुम्ही सुद्धा दाभोळकरांच्या मारेकरी 2014 पर्यंत पकडू शकले नाहीत. असं का होतंय? बघा, हत्या झाली सप्टेंबर मध्ये, त्याच्यानंतर इमिजिएटली 8 ते 9 महिन्यामध्ये आमची सत्ता गेली. आम्ही तपास त्याचा सुरू केलेला आणि आमच्या दृष्टीने ते विवेकवादीच आहेत आणि ते समाज सुधारकच आहेत. पण ज्यांना गांधी पण समाज सुधारक वाटले नाहीत, ज्यांना महात्मा गांधींचं प्रेम आणि महात्मा गांधींचं कार्य ज्या संघाला आवडलं नाही, त्या संघाच्या पाठीराख्यांना हे विवेकवादी कसे वाटतील? आणि याची एक साखळी आहे. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बघा, व्यापमचा घोटाळा झाला, आजपर्यंत व्यापमच्या घोटाळ्याचे कोणी आरोपी मिळाले नाहीत. SIT स्थापन केली, CID स्थापन केली, CBI केली, मिळाले नाहीत, कारण केंद्रात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांचं सरकार होतं. आता आमचं आलंय, आता कुठेतरी व्यापमच्या त्या तपासाला वेळ मिळेल आणि काहीतरी होईल. आणि तीच गोष्ट या हत्यांच्या बाबतीत होणार आहे, कारण या RSS BJPच्या कडव्या हिंदुत्ववाद्यांना या गोष्टी अजिबात पटणार नाहीत की समाजामध्ये सुधारणा होणं, अंधश्रद्धा निघून जाणं, कारण यांची दुकानं बंद होतील. आणि ज्या पद्धतीने हे काम करतायत ठीक आहे, ती पद्धत एवढी घाणेरडी आहे. ठीक आहे, ठीक आहे. अवधूत वाघ त्यांना महाराष्ट्राचे सजग नागरिक म्हणून, महाराष्ट्राचे सजग नागरिक म्हणून समोरच्यांबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या 2 व्यक्तींचे मुद्दे पडतात. कळत नाही. त्यांचा खून केला जातो, भर रस्त्यात खून केला जातो. त्यांचे मारेकरी पकडू नयेत असं कोणाला वाटेल का? वाटावं नाही.
बिलकुल आशिषजी, मी सर्वप्रथम सांगतो ज्यांना की विचारांची अंधश्रद्धा लढाई निर्मूलन लढता येत समितीचं नाही, जे बिल त्यांना वाटणारच आहे होतं की ते काँग्रेस आणि मारेकरी राष्ट्रवादी बघून सरकार जाऊ नये. हे 15 वर्ष महाराष्ट्रात होतं, 15 वर्षात ते पास नाही झालं. शेवटी 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 दाभोळकरांच्या अतिशय दुर्दैवी हत्येनंतर केवळ एका महिन्यात पास झालं आणि त्यावेळी आमचे भाजपचे जे अध्यक्ष होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी भाजपतर्फे खालच्या आणि वरच्या सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि ते बिल पास झालेलं आहे, सर्व सहमतीने पास झालेलं आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, ज्यावेळी दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी मला आठवतं की त्यावेळी जितेंद्र आव्हाड असोत किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा त्यावेळी होते, आता आबा पाटील गेले, पण RR पाटील या तिघांनी पण म्हटलं होतं की ह्याच्या मागे एक मोठा व्यापक कट आहे आणि ह्याच्या मागे खूप मोठं कारस्थान आहे. परंतु आबा जरी गेले असले तरी पृथ्वीराज बाबांनी तो कट काय आहे, ह्याचं कारस्थान काय आहे, ह्याच्यामध्ये कोण गुंतलंय हे स्वतःहून तपास यंत्रणेला सांगितलं पाहिजे, ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडाने ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. आता निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब म्हणाले की जे ऑल दी बेस्ट देणारा जो माणूस आहे त्याचं नाव पत्ता त्याचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. तो काय बोलला ह्याचं BG कोळसे पाटलांनी स्वतःहून ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. या सर्व लोकांनी जर शासनाला आणखी CBIला मदत केली तर पुढच्या एका आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं दाभोळकरांचे आणि कलबुर्गीचे आणि गौरी लंकेशचे नाही हे दिशाभूल करणं झालेलं आहे, हे दिशाभूल होत आहे. आता ज्याला पकडलं आहे ते मारेकरी नसतील. नको त्या मुद्द्यावरती हे नको तो दिशाभूल तीस मारतोय करायचा आपण. प्रकार आहे हा. सध्या काय चाललंय ते काय सांगा. तुम्ही हायकोर्ट काय ऐकताय? विचारतंय, CBI SIT ह्या कोणत्या तपास यंत्रणा काही आहेत? बोलायचं. आपल्या सर्वोच्च तपास यंत्रणा आहेत, त्या हतबल होत आहेत. इन्फॉर्मेशन होती, जितेंद्र आव्हाडांकडे इन्फॉर्मेशन आहे, ते का नाही देत इन्फॉर्मेशन? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे? ही इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली BG कोळसे पाटलांनी, ती मोहन भागवतांविषयीची इन्फॉर्मेशन होती. त्याचा आरोप ते नेहमी करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती वाटेल नेत्यांवर कोणाचा दबाव आहे? दाभोळकर पानसरे तपासाचा किंवा हत्यांचा जो तपास आहे तो तर्कशुद्ध पद्धतीने हा झाला 15 पाहिजे. दिवस बाकी असताना काढून टाकलं जातं. हेच होत आहे, कसे काय हेच होत तपास आहे, करू वारंवार शकतील? हेच होत आहे. 5 वर्षांपासून हे होत आहे. दाभोळकर पानसरे यांचा हत्येचा जेव्हा विषय निघतो तेव्हा त्या चर्चेला नको तितके फाटे फोडले जातात, नको तिथे चर्चा भरकटवली जाते. आता तर हायकोर्ट नाराजी व्यक्त करते की तपास यंत्रणा इतक्या हतबल कशा, तपास यंत्रणा इतकं हायकोर्टाने 2-2, 3-3 वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा, तीव्र असे ताशेरे ओढून सुद्धा तपास यंत्रणा ढिम्म आहेत का आहेत, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे. तोच मागण्याचा आपला प्रयत्न आहे. चर्चा होतील, वाद होतील, आरोप प्रत्यारोप होतील, आमच्या सारख्यांचे अपमानही होतील, चालेल चालेल. पण दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे जे मारेकरी आहेत ते गजाआड झाले पाहिजेत आणि ते करण्यासाठी सरकारनं कर्तव्य दक्षता दाखवली पाहिजे. हायकोर्टाला प्रश्न पडतो की यामध्ये प्रशासकीय अडथळा आहे, यामध्ये प्रशासकीय सहकार्य मिळत नाहीये. मग याचा अर्थ काय? हा अर्थ शोधण्याचा प्रत्येकानं आपापल्या परीनं जर का प्रयत्न केला तर ज्याचं त्याला नक्कीच उत्तर सापडणार आहे. पण तरीसुद्धा जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा एक आशा असते की मारेकरी सापडतील, याची लिंक सापडली जाईल, खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल. ते होत नाही आहे आणि म्हणूनच हायकोर्टसुद्धा हतबलपणे नाराजी व्यक्त करत आहे. आपणही आज चर्चा केली, मान्यवर पाहुण्यांचे मी आभार मानतो. थोडा बहुत वाद झाला, आरोप प्रत्यारोप झाला, शिवीगाळ सुद्धा झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.